मिळत आहे। गौतम कसबे यांच्या समर्थकांनी हा जल्लोष केलाय। पुणेकरांनी मात्र गुंडांना नाकारलेला आहे। सागर या ठिकाणी सर्व स्तरातून टीका झाली आणि त्यानंतर मात्र या पुणेकरांनी आपला स्पष्ट संदेश दिलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। अंधेकर कुटुंबातील उमेदवार गुंडा अंधेकर यांच्या कुटुंबातील उमेदवार मागे, गजा मारण्याची पत्नी मागे आहे। त्यामुळे पुण्यामध्ये गुंडांना पुणेकरांनी नाकारलेलं आहे। गुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणं कुठेतरी सर्वच राजकीय पक्षांना या ठिकाणी महागात पडलंय, कारण हे सर्व उमेदवार पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एका प्रभागात तर तब्बल 1700 मतं ही नोटाला जाणं हे त्याचंच लक्षण आहे, कारण गुंडा पुंडांना दिलेली उमेदवारी पुणेकरांना पटलेली नाही। कारण गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणे या देखील पिछाडीवर आहेत, त्याचबरोबर अंधेकर कुटुंबातील 2 उमेदवार देखील पिछाडीवर आहेत। फक्त पिछाडीवरच नव्हे तर पुणेकरांनी नोटाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे आणि हा स्पष्ट संदेश दिलाय, आम्हाला तुमचा उमेदवार मान्य नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळातून जरी या लोकांना उमेदवारी देण्यात आलेली असली, गुंडांशी निगडीत नातेवाईकांना त्यांच्या घरच्यांना उमेदवारी जरी देण्यात आलेली असली, तरी मात्र पुणेकरांनी आपला स्पष्ट निकाल या ठिकाणी दिला। नक्कीच तर पुणेकरांनी गुंडांना नाकारलेलं आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। त्याचबरोबर पुण्यामध्ये प्रभाग 25 मध्ये भाजपनं मोठी आघाडी घेतलेली आहे। स्वरदा बापट 13,000 मतांनी आघाडीवर आहेत। आपण पाहतोय गिरीश बापट यांच्या कन्या स्वरदा बापट। तर पुण्यामध्ये आपण पाहतोय प्रभाग 25 मध्ये भाजपची मोठी आघाडी। निश्चित तर स्वरदा बापट 13,000 मतांनी आघाडीवर आहेत। ही महत्त्वाची। बापू मानकर 14,000 मतांनी आघाडीवर आहेत। पुण्यामध्ये प्रभाग 25 मध्ये भाजपनं मोठी आघाडी घेतली आहे। अजून जवळपास राष्ट्रवादी दिसत नाहीये, मात्र भाजपसाठी हा महत्त्वाचा विजय म्हणावा लागेल। पिंपरी चिंचवडमध्ये एका ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर आहे, मात्र तरी सुद्धा पिंपरी चिंचवड आणि पुणे असेल इथे म्हणावं तसं अजूनही टप्पा गाठता आलेला नाहीये राष्ट्रवादीला। नक्कीच एक महत्त्वाची सांगावं लागेल की स्वरदा बापट या गिरीश बापटांची मुलगी नाही तर त्या सून आहेत आणि स्वरदा बापट तब्बल 13,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। पुण्यामध्ये आपण पाहतोय कुणाल टिळक, मुक्ता टिळक यांचे चिरंजीव यांनी देखील मोठी आघाडी घेतली आहे। भाजपचे हे दोन्ही महत्त्वाचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर उल्हासनगरमध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपात काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत। अक्षरशः काटेकी टक्कर आहे। दोन्ही पक्षांचे 4 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। उल्हासनगरमध्ये कुणाचा विजय होतो, भाजप का शिवसेनेला लोकांनी जे मतदान केलंय हा स्पष्ट निकाल आता थोड्या वेळात स्पष्ट होईल। तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे निर्णायक आघाडी त्यांनी घेतलेली आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये कांटेकी टक्कर। तर मीरा भाईंदरमधून महत्त्वाची अपडेट आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग 16 मध्ये शिवसेना आघाडीवर आहे। मीरा भाईंदर प्रभाग 8 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे नरेंद्र मेहता यांनी सरनाईकांना हा मोठा धक्का दिला असं म्हणावं लागेल। पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहतोय प्रभाग 16 मध्ये शिवसेना सध्या आघाडीवर आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रभाग 8 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत। मीरा भाईंदर प्रभाग 1 मध्ये भाजपचे 4 जण विजयी झालेले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग 16 मध्ये शिवसेना आघाडीवर आहे। हे सुद्धा काहीतरी वेगळं चित्र म्हणावं लागेल। मुंबईमध्ये भाजपचे कृष्णा पारकर सध्या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे विजयाच्या वाटेवर आहेत आणि म्हणजे मुंबईमध्ये साधारणतः 3 प्रभागांमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। भाजपचे नवनाथ बन हे विजयी झालेले आहेत। महत्त्वाची अपडेट। नक्कीच प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ बन यांना भाजपनं उमेदवारी दिलेली होती। भाजपचे माध्यम प्रमुख सातत्यानं चर्चेत राहणारा चेहरा आणि नवनाथ बन यांचा मोठा विजय म्हणावा लागेल। संजय राऊतांना उत्तर देणारा भाजपचा चेहरा असं चित्र नवनाथ बन यांचं सातत्यानं भाजपनं केलेलं होतं आणि नवनाथ बन यांनी मोठा विजय मिळवलाय। प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ बन यांचा विजय आणि मोठा जल्लोष नवनाथ बन यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। गुलालाची उधळण या ठिकाणी केली जाते। भाजपचे नवनाथ बन हे विजयी झालेले आहेत। भाजपचे माध्यम प्रमुख आणि संजय राऊतांना उत्तर देणारा भाजपचा चेहरा असं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि भाजपचे नवनाथ बन आता विजयी झालेले आहेत। हा विजय जल्लोष एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहताय। आणि फक्त टीका करणारा चेहरा नव्हे तर प्रचंड आक्रमक असा चेहरा, सातत्यानं हिंदुत्वावर बोलणारा हा चेहरा आणि भाजपचे नवनाथ बन या ठिकाणी विजयी झालेत। फक्त नवनाथ बन यांच्यासाठी नव्हे तर भाजपसाठी हा सुद्धा मोठा विजय मानला जातोय। जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत आणि या ठिकाणी नवनाथ बन यांचा मुंबईमध्ये विजय झालेला आहे। एक प्रमुख चेहरा जो माध्यमांमध्ये होता आणि त्यानंतर आता पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर तेवढ्या ताकदीनं त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय आणि भाजपचे नवनाथ बन या ठिकाणी विजयी झालेत। भाजपच्या कार्यकर्त्यांचा आपण जल्लोष पाहतो।
थेट आपण कोल्हापूरमध्ये जाणार आहोत. कोल्हापूरमधून देखील एक महत्त्वाची बातमी समोर येते. कोल्हापूरमध्ये प्रभाग 9 मध्ये सर्वच जागी युती विजयी झालेली आहे. भाजपचे विजयसिंह देसाई, माधवी पाटील या विजयी झालेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये युतीसाठी मोठी दिलासादायक बातमी. संभाजीनगरमधून देखील एक मोठी बातमी समोर येते आहे. कोल्हापुरात प्रभाग 9 मध्ये सर्व जागी युती विजय झालेली आहे. भाजपचे विजयसिंह देसाई असतील, माधवी पाटील असतील, विजय झाले आहेत. यानंतर मुंबईमधून आणखी एक महत्त्वाची बातमी. ठाकरे गटाच्या लोना रावत या सध्या आघाडीवर आहेत. रवींद्र वायकर यांची मुलगी मात्र पिछाडीवर आहे. दीप्ती वायकर यांचं असं त्यांचं नाव आहे. काही वेळापूर्वी मात्र पहिल्या राऊंडच्या दरम्यान त्यांनी आघाडी घेतली होती. आता मात्र त्यांनी पिछाडी घेतली आहे. रवींद्र वायकर यांच्या या मुलगी आहेत, ज्या कन्या आहेत दीप्ती वायकर, यांनी पिछाडी घेतली आहे. तर मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या लोना रावत या सध्या आघाडीवर आहेत. मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या लोना रावत या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर या सध्या पिछाडीवर आहे. त्यामुळे रवींद्र वायकरांसाठी मोठा धक्का आहे. मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा दिलासा. मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या लोना रावत आघाडीवर आहेत, तर दीप्ती वायकर या मात्र पिछाडीवर आहेत. रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर या पिछाडीवर आहेत. मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या लोना रावत या सध्या आघाडीवर आहे. थोड्या आकडेवारीवर नजर टाकूया. सागर, महायुती 62, महाआघाडी 39, काँग्रेस आणि इतर 8 जागांवर आहे. भाजप 46, म्हणजे 50 जागा लवकरच पूर्ण करेल भाजप. दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेसच्या कमर जहां सिद्दीकी हे विजयाच्या वाटेवर आहेत. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या मानसी शर्मा, श्रद्धा कदम यांचा विजय झालाय. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे जवळपास 2 उमेदवार भाजप सागर विजयी झालेले आहेत. तर मुंबईमध्ये काँग्रेसच्या उमेदवार देखील विजय झाले आहेत. तिकडे मीरा भाईंदरमध्ये भाजपचे मानसी शर्मा या विजयी झालेल्या आहेत. मीरा भाईंदरमध्ये पंकज पांडे हे देखील विजयी झालेले आहेत. मुंबईमध्ये काँग्रेसच्या कमर जहां सिद्दीकी या सध्या विजयाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे मीरा